ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नाशिकच्या निफाड तालुक्यातील कोटमगाव, खडकमाळेगाव यासह ठेटाळे, टाकळी विंचूर या भागामध्ये जो आहे तर तो मुसळधार पाऊस झाला आणि आज चौथा दिवस आहे। शेतामधून अद्यापही पाण्याचा निचरा होत नाही आहे। आता आपण या मक्याच्या शेतामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी पाहू शकतात का कशा पद्धतीने अद्यापही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि या ठिकाणी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव बगरे जे तर ते या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मला हे सांगा सर की तुम्ही अनेक गावांमध्ये शेती नुकसानीची पाहणी केलेली आहे, काय परिस्थिती आहे, काय मागणी आहे? 22 तारखेला मध्यरात्री जो पाऊस झाला त्यामुळे म्हणजे जवळजवळ निफाड तालुका, येवला असेल, नांदगाव असेल किंवा ह्या परिसरात सगळ्याच भागामध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला। परंतु या ठिकाणी खडकमाळेगाव, कोटमगाव, थेटाळं हा जो परिसर आहे वनसगावसह या परिसरामध्ये ढगफुटी झाली आणि आज आपण बघतोय की इथं मक्याच्या शेतामध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे। पलीकडे द्राक्षाचा बाग आहे, इकडे मका आहे, त्याचप्रमाणे इथे टोमॅटो आहे। या सगळ्या क्षेत्रामध्ये पाणी साचल्यामुळे आज चौथा दिवस झाला तरी पाण्याचा निचरा होत नाही। याच्यावरून किती पाऊस झाला आहे आणि उभं असलेलं पीक मग मक्याची मुळं त्या ठिकाणी नष्ट होऊ राहिली आहे। त्याचबरोबर कांदा पीकसुद्धा या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि कांद्याची जी लाल कांद्याची लागवड चालू आहे त्याच्यात रोपं वाहून गेली किंवा वाफ्यामध्ये असलेलं रोपामध्ये ते पाणी साचून राहिल्यामुळे आज चौथा दिवस झाला आहे। आज कोणतेही पीक या भागामध्ये टिकूच शकत नाही, कारण त्याची मुळं कुजल्यानंतर हळूहळू 2-4 दिवसामध्ये ते सगळं पिवळं पडून जाणार आहे। प्रचंड नुकसान, कारण या भागामध्ये 3-5 मेपासून पाऊस चालू आहे आणि सोमवारच्या पावसाने उच्चांक या ठिकाणी या भागात केला आहे आणि त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की सरकारने ताबडतोब या शेतमालाच्या नुकसानीचं पंचनामे करून आणि हेक्टरी 1 लाख रुपये मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे, तरच शेतकरी वाचू शकेल। कारण शेतकरी अगोदरच कर्जबाजारी झाला आहे। कांद्याला भाव नाही, टोमॅटोला भाव नाही किंवा द्राक्ष पिकाची पार वाताहत झालेली, भाजीपाल्याला पुरेशा प्रमाणात भाव नाही आणि त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे। आणि सरकारने सत्तेवर येण्या अगोदर जे दिलेलं आश्वासन आहे की आम्ही सत्ता द्या, आम्ही कर्जमाफी करतो, तर ती कर्जमाफीची सरकारने दिलेली घोषणाची पूर्तता करावी आणि या संकटातून शेतकऱ्याला वाचवावं अशी विनंती मी सरकारला या निमित्ताने करतो। एकंदरीत पाहता शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सरकारने तातडीने पंचनामे करून हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी जी तर ती खासदार भास्करराव बगरे यांनी केली आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।